म्हणूनच पार्थला शाळेतनं काढलं ना. रेडी का? हरायचं नाही आपल्याला. दीदी पण न्यू प्लेअर आहे. दीदी कसं डेंजर खेळली बघितलं. पण तू ह्याचं बॅटलं घेऊन आला. पार्थचे पप्पा नगरसेवक झाल्यात आमचे. असे जर मला सगळ्यांनी मोटिवेट केलं तर माझे नक्कीच जास्त ब्लॉग येतात. मी कधीच आवरून बसलोय. तुझं चाललंय चिकन लॉलीपॉप खायचा होता पण पाणीपुरीवरती ऍडजस्ट केली दीदीला. 4 पाणीपुरीच्या प्लेट खाल्ल्यात तू. मटन खायचं म्हणलं तर आम्ही इथंच येतो फक्त. नवीन चॅनल चालू केलं थँक्यू. तर आज आम्ही चाललोय पिकल बॉल खेळायला. दीदीला आम्ही पिकल बॉल शिकवणार आहे. मला खेळता अच्छा. एकदम असं वाटतंय की मी रोज पिकल बॉल खेळायला जाते. चलो. येतं रे आम्हाला. हे लोक असे म्हणतात की जसं की हे प्रो आहे एकदम. लेट्स गो गाईज. 2026 स्टार्ट झाल्यापासून मला जायचं होतं पिकल बॉलला. 21 डेज झालं मी नुसतं ठरवतेच आहे. मला पूर्ण 1 महिना लागतो काहीतरी जाऊन करायला. मला स्विमिंगला जायचंय, पिकल बॉलला जायचंय, असं होऊन पण जायचं. नवीन गेम आहे. तसं तर मला येतं पण हा म्हणतोय की हा मला शिकवणार आहे पिकल बॉल. इझी तर आहे पिकल बॉल. असं म्हणजे बॅडमिंटन टेनिस जे लोक खेळतात ना त्यांना तर ती खूप इझी वाटेल. पण थोडासा तो बॉल प्लास्टिक आहे ना त्यामुळं अंदाज येत नाही. खेळायला आणि बॅट छोटी आहे. दुबईला गेलो होतो तेव्हा मला गोल्फ पण नव्हतं येत खेळायला. पण त्यांनी मला शिकवलं होतं. आणि पण तिथे पण मला एवढं आलं नव्हतं. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर लेट्स सी. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा पूर्ण. अँड पार्थचा हा सेकंड ब्लॉग असेल तर फर्स्ट बघितला नसेल तर तुम्ही तो पण जाऊन बघा. इकडं बघा सगळीकडं आता इतकं सगळं छान केलंय. अक्षरशः रोड क्लीन आहेत. रोडचे एकदम खड्डे घालवले. नाही खाली बघ आता येऊन गेली किती घाण केलं. आता 10-15 मिनिटं झाले असतील फक्त. टेम्पररी जे ह्यांनी सगळा देखावा केलाय ना तो सगळा परत उचलायचा चाललाय. म्हणजे असं आहे की आपलं म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणता येईल की सगळं करू शकतंय. म्हणजे रोड क्लीन करू शकतात, ते झाडं लावू शकतात, ट्रॅफिक थांबवू शकतात. पण असं आहे की करायचं नाहीये. होऊ तर सगळं शकतंय पण ते कायमचं मनावर नाही घ्यायचं. देखावा पुरतं करतात फक्त. ठीक आहे. झाडं परत लावलेली परत ट्रक मध्ये ठेवायचे चालल्यात. टेम्पररी बघितलं का शो. दिखावा केलता. थांबा या रिक्षा नंतर दिसेल आपल्याला. फेक डेकोरेशन उचलायचं चाललंय बघा काय. चल की. थांब माझं नाही. 4:30चं बुकिंग होतं. आता किती वाजलं. अरे एवढं मी सुंदर आउटफिट घातलाय त्याच्यावरती माझं एक नेल पेंट चिप झालंय. सब क्या देखना पड़ रहा है. जर मी आज फोटो काढला तर किती घाण दिसेल. मला लावू देत तुझा हात. तुम्ही आली दीदी एकदम ओल्ड मनी एस्थेटिक्स मध्ये आली आहे. फरारीची कॅप. ड्रेस कशाचा आहे. ड्रेस असा पोलो टाइप ड्रेस आहे. दीदीचा अजून टाइमपास चाललाय. हे दोघं आलेत आतमध्ये थांबलेत. तिचं झालंय नेल पेंट लावून. या मला मी त्याला ना उठल्यापासून म्हणते चल माझं उरकत नाही. पण म्हणतो 4:30ला जायचंय. कसं झालं उशीर झाला ना. कुठं मी कधीच आवरून बसलोय. तुझं चाललंय. सोबत यायचं म्हणल्यावरती तेवढं. पण मी उठलो पण होतो आवरून पण बसलेलो. मी पार्थला आणि समीरला 4:30 वाजता कॉल केलाय की निघला का म्हणून. हा पार्थ भोसले 4:30ला झोपलेला. अरे आजारी आहे ना थोडासा. अच्छा. आणि तुझं काय. मी ह्याला फोन केला. अरे असं असं जायचं आपल्याला. हा झोपलेलाच. ह्याच्या फ्लॅटवर जाऊन ह्याला उठवून आणला इथं. पार्थचे पप्पा नगरसेवक झालेत आमचे. काँग्रेस पार त्यामुळे आम्हाला पार्टी देतोय संध्याकाळी. ये फंस गया सीएम. अगं लय इझी. अरे इझी ठीक आहे पण रूल्स असतात का नाही प्रत्येक गोष्टीचे. रूल्स आहेत की मग. रूल सिम्पल आहेत. आमची कायम खेळताना इथं भांडणं लागते. समीर आणि माझी एक टीम असते आणि हर्षची नानूची एक टीम असते. ती जाऊन द्या. आधी दीदीचे फोटो घ्यायच्यात. मी एवढं आवडून आले म्हणल्यावरती काय असणार आहे. खेळणार आधी की फोटो आधी घेणार. आता खेळू. 3 मॅच. दीदी आणि मी आणि तू आणि पार्थ भोसले. नॉडी. पार्थ भोसले उर्फ नॉडी. चला दीदी रेडी का. रेडी आहे. हरायचं नाही आपल्याला. कारण का मी फक्त इकडे करते उभा. कारण का हा पण नवीन आहे. ही पण नवीन आहे. रेड बॉक्स मध्ये जायचं नाही. हा जोपर्यंत एक टप्पा पडत नाही मग जाऊन घेऊ
शकतो. एक टप्पा पडला तरच जाऊन घेऊ शकतो आपण. बरं ऐका आता रूल आहे सर्व्हिस करताना ना लाईनच्या मागून करायची इथून इथून त्या बॉक्स मध्ये मारायचं. बॉक्स मध्ये पडला पाहिजे. तिथं नाही चालणार, तिथं नाही चालणार, रेड बॉक्स मध्ये चालणार. म्हणजे क्रॉस जर मी इथे असेल तर तिथे. हा बॅडमिंटनचं कसं असतं त्या साईडने ह्या साईडला डिलिव्हरी. आणि पण तुम्ही मारला तर मी कोर्टच्या आत येऊ शकते. दिसतोय जा. दिसतंय हो लेट्स गो. प्लेअरला ट्रेन करतोय आम्ही. तरी मी तसंही काही केलं नाहीये तरी पण. नाही दीदी लय भारी खेळली. मी सगळं स्कोर सोडलं. काय बोलला भारती? मी लग घेऊन आले ना team मध्ये. दीदी लकच आहे. दीदी आधीपासूनच लकी. पण तू ह्याचं बॅट लक घेऊन आला न्यू. दीदी पण न्यू प्लेअर आहे. दीदी कसलं डेंजर खेळली बघितलं घेऊन आलेला आहे. हा प्लेअर आता काय म्हणतो पण दीदी लहानपण चुकली जरी असते. दीदी लहानपणीची हॉकी प्लेअर आहे. हा मी फक्त हॉकीच खेळली आहे आजपर्यंत. आम्ही सगळे खेळ खेळलोय पण एकात पण नीट नाही खेळलोय. नाहीये मी. गेलेलो आपण ते पण माहिती नाही. सांग स्टेट आमच्या सगळ्यांच्या टीम स्टेट फुटबॉल टीमचा कॅप्टन पार्थ भोसले होता. हा होता. जे की वशिल्याने घालता. खरं बोल. आणि वरनं पेपर मध्ये आमचं पण नाव आलेलं. टीम डिस्क्वालिफाईड का झाली तर कारण की आम्ही बर्थ सर्टिफिकेट ओरिजिनल नेलं नव्हतं. सगळ्यांनी फोटो अरेंज केले पण ते मी सांगते मी फुल कॉन्फिडन्स मध्ये की आम्ही जिंकून येणार आहे. आणि ज्या दिवशी मॅच आहे त्या दिवशी सकाळी आदल्या दिवशी फोन येतोय की आम्ही सगळे डॉक्युमेंट्स पलटणलाच विसरलो. 8th स्टँडर्ड मध्ये होते एकतर आम्हाला माहित नव्हतं की काय काय डॉक्युमेंट्स लागतं स्टेटच्या मॅचेसला. फेडरेशन आम्हाला काय बोललेलं लेटर मध्ये की फक्त ओरिजिनल आधार कार्ड. मग तेवढं नेलं होतं हा. बाकी नाही काय. आधार कार्ड सगळ्यांनी आणलेले ओरिजिनल पण फेडरेशनने आम्हाला रिपोर्ट मध्ये सांगितलंच नव्हतं की ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट पाहिजे. परत तुमच्या टीमने एक मॅच जिंकली नाही. अनुज रडला. पण मी आर्चरी खेळलो मी स्टेट. हा ते खेळलं. त्या पॅरेंट्सनी ना त्यांच्या मुलांना किंवा कझिन्स किंवा सिबलिंग्स असतील तर त्यांना मोटिवेट करा स्पोर्ट्समध्ये. असं नका म्हणू की करिअर नाही होत वगैरे. असं नका म्हणू की तुमचं अभ्यासावर दुर्लक्ष होईल. ते पण करतात मुलं आणि हे पण त्यांना करू द्या. असं नका डिमोटिवेट करू की काय नाही होणार म्हणून. मला केलं होतं पण ठीक आहे आम्ही पार्थला तरी नाही केलं. म्हणूनच पार्थला शाळेतनं काढलं ना. काढला तो टॉपिक मी फलटणला गेल्यावर सांगणार आहे नेक्स्ट ब्लॉग मध्ये. पार्थला डॉक्टरनीच पहिल्यांदा सांगितलं होतं स्पोर्ट्स खेळून देऊ नका. म्हणजे त्याचं जे ऑपरेशन झालं होतं लहानपणी तेव्हा सांगितलेलं खेळून देऊ नका. पण हा गपचूप जाऊन खेळायचा. मग तेव्हा आम्हाला भीती वाटायची. पण तसं पण खेळून तर काय असं वाईट नाही झालं. त्याचं चांगलंच झालंय. तेच की फिट तरी झाला ऍटलीस्ट. माझ्यासारखं 5 मिनिटात रडायला नाही लागत पाहिजे. तेवढा. मला नेक्स्ट दुसऱ्या वेळेस स्टेट परत झालो ना मी तेव्हा तर बघूनच घेतला फक्त की बाबा हा बिचारा आहे जाऊन दे याला. मागच्या वेळेस हाकाललाय तिथं जाऊन दे. त्याला घ्या. समीरचं आय लीगचं इंडिया लीगचं सिलेक्शन होतं. समीर सिलेक्ट केलता पण सिलेक्टरने परत काढून टाकला. कारण का समीरचे एवढे मोठे केस होते. अख्खी ती ट्रायलची मॅच संपस्तोपर्यंत समीर नुसता असा मी असं सारखा असा सर बघतात मला मी असा. समीरची माहिती ना कसली केस होती. माहितीये मला. असा एकदम नॉर्मल थांबलोय सर हा स्माइल बिल देतो एकदम. पार्थ भोसले सगळ्यात भारी खेळायचा. पण विषय काय झाला सिलेक्शन मध्ये ह्यांनी जास्त त्यांचे प्लेयर घेतलेले ह्याला कॅप्टन केलता. काय नाही मी त्यावेळेस आमच्या स्कूलनं 2 टुर्नामेंट असतात शालेय सोबत होतो. त्याला फायनलला माझे गोल होते. फायनलला माझे 5 पेनल्टी सेव्ह होते म्हणून मला सिलेक्ट खेळायचा भारी. खेळायचं. पण विषय काय होता सिलेक्टर ह्यांचा होता. मला आम्ही अजून 2-3 मॅच खेळतो आणि घरी जातो. मग समीर काय यार तुम्हाला शिकवत होता मला वाटलं हे करची. समीर सोबत शिकलोय. आम्ही एका टीमचे प्लेयर आहे रे. आम्ही विरोधात फक्त चष्टा म्हणून खेळतो. आमचा विरुद्ध पक्ष आला नाही आज. अनुज लक्षात ठेव. दीदीची आता एक फॅन आली आहे दीदीला भेटायला. आता आम्ही खेळत होतो तेव्हा आम्ही दिसलोय त्याला. हाय हॅलो हॅलो. बिगेस्ट फॅन आहे दीदीची. ही इज ऑल्सो. थँक्यू किम्या. फर्स्ट केला ब्लॉग तो किमायाने पण बघितलाय. थँक्यू किम्या बघितल्याबद्दल. बाय बाय.
इंडिव्हिज्युअल व्लॉगिंग फॅन भेटलेली जिने की मला खूप असं मोटिवेट केलं की तू चांगले व्लॉग करतोय, म्हणजे एकदम प्रोफेशनल असल्यासारखं. ती नुसती म्हणत हा. होते, तिला ना सगळे माहित पण होतं की काय शिकवलंय चाललंय, हे हा. वालं. तिने सगळं बघितलं. तर तिचं ते ऐकून असं मोटिवेटेड फील झालं की केलंच पाहिजे आता तर. तिचेच व्लॉग जास्त येणार आहेत माझ्यापेक्षा, मी सांगते. आता तर येणारच. असे जर मला सगळ्यांनी मोटिवेट केलं तर माझे नक्कीच जास्त ब्लॉग येतील. पण हा आज ब्लॉग मध्ये दाखवणार होता, यांनी मला शिकवलं. मग शिकवलं पण की शिकवलं, पण मला आलं ना, आलं मला आलं. असं सांगत होता हिला येतच नाही काय. नाही ना, मी असं बोललो नाही. मी तर तुला पर्सनली बोललेलो की तू खेळू शकशील का, पण पार्थ ब्लॉग आणि मी मध्ये कसं असं नाही खेळलो बोल. तू भारी खेळली, पार्थ पण खेळला तसा. तो फर्स्ट डे असं काही खेळला नाही की त्याला जमत नाही, तो असा चांगला खेळला एकदम. खेळला चांगला, आमच्या अनुजपेक्षा तर चांगलाच चांगलाच खेळला. खेळला. बघा अनुज पहिला दिवस असून नीट खेळलाय तुझ्यापेक्षा. अनुज तुझ्यापेक्षा चांगला खेळलाय पहिल्याच दिवशी. ब्लॉग मध्ये काय व्हिडिओ यार? बघ कळेल कसं खायचं तुला. खराब बसला अनुजला. चला चाललोय आता घरी. आता रात्री कंटिन्यू करेल मी नेक्स्ट. आता फ्रेश वगैरे होऊन जाणार आहे थोड्या वेळाने जेवायला. तर मला सांगायचं हेच होतं की मी फर्स्ट ब्लॉग तर आपला त्या दिवशी पडला. सेकंड ब्लॉग मी शूट करणार होतो फलटणला गेल्यावरती, पण इतका जास्त चांगला रिस्पॉन्स भेटला फर्स्ट ब्लॉगला. सगळी बोलत होती कंटिन्यू ठेव. मग आज एकतर फोटो काढायला जाणारच होतो, दीदीचे फोटोज रील वगैरे, पण मग म्हटलं की ब्लॉग पण घेऊया. त्यासाठी आज हा ब्लॉग घेतोय. आता लेट सी ह्याला पण रिस्पॉन्स द्या तुम्ही. आमच्या घरातून असा व्ह्यू दिसतो. प्रिटी स्काय. 1 hour later. रेवती पण आली आता. मी, रेवती, दीदी पाणीपुरी खायला चाललोय. दीदीनी माझा तो मागचा ब्लॉग एडिट करून दिला, त्या बदल्यात पार्टी मागितलेली. तर मी बोलले की काय पाहिजे, तर आधी बोलली की चिकन लॉलीपॉप खायचं आहे ना, मला बाहेर घेऊन जा. पण प्रॉब्लेम काय झाला, आजीने आधीच जेवण बनवून ठेवलंय. त्यामुळं आता मी, दीदी आणि रेवती चाललोय पाणीपुरी आणि पार्टी मी करायला. थंबनेल केलेलं, मला पण तर पार्टी. थंबनेल रेवतीने केलं, त्यामुळे तिला पण पार्टी आहे. ब्लॉग घेते अजून चिकन लॉलीपॉप खायचा होता, पण पाणीपुरीवरती ऍडजस्ट केली आहे दीदीला. नाही, माझं फेवरेट वांग केलंय घरी म्हणून मी ऍडजस्ट झाली, नाहीतर नाही. म्हणून आज पाणीपुरी खाऊन आपण सॉर्ट करूया. तू काय खाणार बोल? पाणीपुरी. हां पाणीपुरी एक medium. म्हणजे मीडियम तिखटची लेवल मॅच होते आणि एक ह्याच्यात एक्स्ट्रा स्वीट. एक्सप्लेन केले तरी 2 पाणीपुरी प्लेट खाल्ले फक्त आमच्या. मी 4 4 पाणीपुरीच्या प्लेट खाल्ल्यात तू. मी पाणीपुरी खाल्ली. खाल्ली रे तुझी पाणीपुरी. रेवतीने सुकीपुरी सांडावली म्हणजे. ह्याचीच होती ती. मी नाही, ह्यानी. A few hours later. आलो जगदंबाला. जगदंबाला गर्दी बघा केवढी. वेटिंगला 1 तास तरी लागेल. ब्लॉग सुरूच आहे आज पण. प्रज्वल दादा आता गाडी बघून अचानक थांबला आमच्यासाठी. आपण नवीन चॅनल चालू केलं त्याबद्दल थँक्यू. काय जेवण झालं? हा मी पुढं सुरवलं. अच्छा, आम्हाला आता मी गाडीचा नंबर बघितला. हां. म्हणलं तुम्ही इथं दिसता, म्हणलं फोन करा. तुम्ही जेवलं का नाही तसं? नाही, आता नंबर लावला घेऊन गेले. दादा तसं येत नाही जास्त पुण्याला, पण आला कधी तर भेटत असतो. आता कुठं निघालो रिटर्न सातारा. रिटर्न जाता. ओके, बाय बाय. मटन खायचं म्हणलं तर आम्ही इथंच येतो फक्त जगदंब. खूप वाटी पण आली आपण. खाऊ मग घरी जाऊ. एकदम मस्त जेवण झालं. आता घरी निघालोय. अशी आता सुस्ती झोप आली. आली ना, डेंजर वाली. जेवण पण झालं. झोपणार नाहीये आम्ही काहीतरी खुरापात काहीतरी करत बसणार. मला तर ब्लॉगचं एडिटिंग करायचंय. त्याला एडिटिंग करायचे आणि गेम खेळणार. चालतंय, चला इथंच आजचा ब्लॉग एंड करतो. नेक्स्ट ब्लॉग फलटणला जाणारच आहे मी, तेव्हा येईल. आजचा तर ब्लॉग आय होप चांगला झाला असेल. प्लीज सपोर्ट करा.